तरी मदत वृक्ष संवर्धन उपक्रम चालू केला आहे। याचप्रमाणे कास स्वच्छता मोहीम आणि कास रस्त्याला आणि बोगद्याच्या पलीकडे कुर्णेश्वर ग्रुप तिथे आमचं श्रमदानानं झाडं टिकवायचं झाडं लावायचं काम चाललेलं असतं। त्या कार्यक्रमाचा हा एक भाग म्हणून आम्ही साताऱ्यातील सर्व नागरिक आणखी वेगवेगळ्या शाळेच्या अकॅडमीज आणखी NCCचे विद्यार्थी वगैरे सर्वांना बोलवून इथे श्रमदान करून झाडं टिकवली आहेत। तुम्हाला जर बघितलं इथं लक्षात येईल की इथं खूप मोठ्या प्रमाणात वनसंपदा वाढलेली दिसेल। आज ना उद्या याचा सर्व नागरिकांना आणि जनतेला शहरवासियांना फायदा होणार आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीनिमित्त दर महिन्याच्या 20 तारखेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी मंगळाई परिसरात येतात आणि झाडांना पाणी देण्याचं महत्त्वाचं काम या ठिकाणी केलं जातं आहे। अंधश्रद्धा निर्मूलन आणि पर्यावरण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। अंधश्रद्धा निर्मूलन पर्यावरणावर नेहमीच काम करत असते। झाडं जगवणं आणि ती वाढवणं हे महत्त्वाचं आहे। नुसती झाडं लावून चालणार नाही तर त्यांचं जोपासना आपल्याला करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आता उन्हाळ्याच्या झळा लागायला लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे पाणी देणं फार महत्त्वाचं आहे। जास्तीत जास्त सातारकरांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा या निमित्ताने सर्वांना मी आवाहन करतो। वर्षी इथं जी झाडं लावलेली आहेत हरित सातारा, गेल्या वर्षीपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आम्ही सगळे आणि इथं सातारा शहर शाखेमार्फत ह्या जानेवारी महिन्यापासून आम्ही सतत या उपक्रमामध्ये भाग घेतोय मोठ्या संख्येने आणि आणखी उरलेल्या लोकांनी पण भाग घ्यावा असं आम्हाला वाटतंय। साक्षी मी मृणाल खूप छान आहे आणि जेव्हा जेव्हा टाइम मिळेल जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं आम्ही येत जाऊ। आता कळले मैत्रिणी आलेलो होतो अजिंक्यतारा फिरायला, सो येता येता दिसला हा ग्रुप हरित सातारा आणि सगळे पाणी वगैरे घालत होते। बरेच दिवस मी पण स्टेटसला बघत होते खूप जणांचे की असं काहीतरी परिक्रम राबवला जातोय, तर बरेच दिवस चाललेलं यायचं पण जमत नव्हतं, पण आज चान्स भेटला आणि खूप छान वाटलं। म्हणजे पाणी वगैरे घालून खूप एक असं वाटतं काही वर्षात खूप तिथं हिरवळ वगैरे सगळं छान होईल। पुढच्या पिढीसाठी पण आपण काहीतरी करून ठेवण्यासाठी